रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लाईक मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करूंगा, शेअर नाही केलं तर शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मिळतात ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपचं लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। एकदम जबरदस्त आपला सोप्या पद्धतीने व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो। व्हिडिओला पूर्ण बघाच मित्रांनो, तरच तुम्हाला समजून जाईल। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे आलेट मशीनला ओपन करायचं मित्रांनो, मग आपला प्रोजेक्ट राईट साईडला प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपला प्रोजेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट दिसून येईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे फुल प्रोजेक्ट बिटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं फोटो वगैरे ॲड वगैरे करून दिला, इफेक्ट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपले जे फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घ्यायचं। रिप्लेस करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला सर्व जे व्हिडिओ आहे मित्रांनो त्या व्हिडिओला पूर्ण बघावंच लागेल। व्हिडिओ बघितला तर मग समजून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो मग आपला सर्वात अगोदर याच मित्रांनो मग आपले जे अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ऑफ झाले दिसून जातील मित्रांनो। मग आपलं फर्स्ट लायचं प्लस सेकंडवरती क्लिक करून जे ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला अशा जे का आपला जे ऑडिओ दिलेला आहे मित्रांनो त्या ऑडिओला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी जे का बीटच्या पुढचे जे का पार्ट आहे त्याला ऑडिओचं त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम अशा प्रोजेक्ट ऑडिओ वगैरे ॲड वगैरे झाले दिसून येतील। ॲड वगैरे झाल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे ऑफ झाले दिसून जातील मित्रांनो। मग आपले जे फोटोजला ऑन वगैरे करून घ्यायचं मित्रांनो। मी जसं करत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण लवकरात लवकर ऑन वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर जे फोटोजला ऑन वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो मी अशा प्रोजेक्ट फोटोज वगैरे ऑन वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फोटोज वगैरे रिप्लेस वगैरे करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्ट लायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ते जे का आपलं नावाचं स्नॅपसीट असं काही नावाचं असं काही दिसत काय मित्रांनो, जे काय स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमच्या आवडीची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं। मग आपलं वर राईट साईडला कोपऱ्यामध्ये जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। जसं मी फोटो वगैरे ॲड करत आहे त्याचप्रमाणे तुम्ही पण फोटोला ॲड करून मग आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करायचं आणि कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे फोटो आहे मित्रांनो तुमच्या त्या फोटोला सिलेक्ट करायचं। मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। आणखीन आपल्या जे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं, आणखीन आपला कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। जे का तुमची फोटो आहे मित्रांनो, जे का तुमच्या आवडीची किंवा तुमची फोटो त्या फोटोला सिलेक्ट करायचं। मग आपल्या वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्या। जसं की मी जसं ॲड करता त्याचप्रमाणे तुम्ही पण ॲड करून घ्या। आणखीन आपण थर्ड फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं म्हणून जे का तुमच्या आवडीचे फोटोला सिलेक्ट करायचं मित्रांनो। आणखीन आपला वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। जसं मी फोटो वगैरे ॲड करता मित्रांनो त्याचप्रमाणे फोटो वगैरे ॲड करून घ्यायचा। असे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला एकदम व्हिडिओ जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणखीन आपल्या जे व्हिडिओला एक्सपोर्ट करून येण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या जे काय ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का अशा प्रकारे FHD जे काय आहे मित्रांनो त्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आणखीन आपला जे का 1080 ठेवून घ्यायचं। 1080 ठेवल्यानंतर मित्रांनो जे का आणखीन आपलं जे खालचं जे कोडेक दिसत आहे मित्रांनो त्याला फुल करून घ्यायचं। असं प्रोजेक्ट पूर्ण करून घेतल्यानंतर मित्रांनो म्हणजे फ्रेम रेट लो दिसेल मित्रांनो, लो दिसेल तर आपलं फुल करून घ्यायचं। फुल केल्यानंतर जे क्वालिटी आहे मित्रांनो जर तुम्हाला जे कमी जास्त दिसत असेल तर त्या क्वालिटीवर फुल करून घ्यायचं मित्रांनो। फुल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे काय एकदम व्हिडिओ एकदम क्वालिटीमध्ये दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपलं एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर आपण भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके।